नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर 11 जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी बंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश जारी. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या 11 जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद झालेल्या आहेत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा. या 11 जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी बंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश जारी. महाराष्ट्र अंगणवाडी रिक्वायरमेंट 2026. अंगणवाडीतील चिमुकल्यांना कोंडून ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीला गेल्या प्रकरणी अखेर अंगणवाडी क्रमांक 3च्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना कामावर येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तेथे दुसऱ्या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसाला अतिरिक्त काम पाहण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. मुळशीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना अधिकाऱ्यांनी याबाबत या ठिकाणी प्राथमिक अशी निर्णय घेतल्याचे समजत आहे. बघा, बुधवार दिनांक 26 हिंजवडीमधील अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये मुलांना कोंडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बैठकीला जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. शिक्षक नाहीत आणि अचानक दरवाजा बंद केल्याने लहान मुलं जी आहेत ती लहान बालके किंवा चिमुकले लहान मुलांनी घाबरून रडायला सुरुवात केली. हा प्रकार शेजारी उभ्या असणाऱ्या काही पालकांच्या लक्षात आला. कुलूप लावले असल्याने पालक सुद्धा हतबल झाले होते. त्यांनी तत्काळ सेविकेला संपर्क केला, मात्र प्रतिसाद न भेटल्याने एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती या ठिकाणी दिली होती. घडलेल्या प्रकाराबाबत पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी अंगणवाडी क्रमांक 3च्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना कामावर येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तेथे दुसऱ्या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसाला अतिरिक्त काम पाहण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे आणि पूर्ण चौकशी करून अहवाल मागितला आहे. अहवाल सादर झाल्यानंतर त्यांच्यावर लेखी स्वरूपात कारवाई करण्यात येईल. बघा, अंगणवाडी सेविकांच्या समस्या आम्ही वारंवार ऐकून घेतल्या असून त्यावर मार्ग काढण्याचाही सातत्याने प्रयत्न सुरू आहे, अशी देखील प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाच वेळी दोनही क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणार असल्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अंगणवाडी सेविकांच्या समस्या आम्ही वारंवार ऐकून घेतल्या असून त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न सातत्याने सुरू आहे. हे सरकार आल्यानंतरच अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्यात आली आहे. त्यांचा मोबाईलचा प्रश्न सोडवला आहे. त्यांच्यासाठी पेन्शन योजना देखील तयार केली आहे. मागच्या सरकारच्या काळात तर त्यांची साधी बैठकीही झाली नव्हती. वेगवेगळ्या संस्था वारंवार संप करत असल्याने मुलांवर यांचा वाईट परिणाम होतो. याबाबत सरकार देखील संवेदनशील आहे, परंतु याचा उपयोग जर लोक संप आणि आंदोलनाकरिता करत असतील तर ते योग्य नाही, असेही ते या ठिकाणी म्हणालेले आहे. बघा, दरम्यानच कोल्हापूर आणि सांगली भागात पूर व्यवस्थापन प्रणाली राबवून पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी आणि मराठवाड्याला देण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पाला देखील वित्त सहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोनही भागांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार असून फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे या ठिकाणी आभार मानले आहे. बघा, राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागात अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस पदांची भरती करण्याकरिता निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 5,639 अंगणवाडी सेविका पदांसाठी तसेच 13,243 अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.
आणि याच पार्श्वभूमीवर अर्ज करण्याच्या अटी काय आहेत व तसेच या ठिकाणी वयाची मर्यादा काय असावी असे वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेच्या सर्व अटी या ठिकाणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या ठिकाणी हे जी अशा पद्धतीचे जे काही कृत्य या ठिकाणी घडलेलं आहे, म्हणजे अंगणवाडी बंद ठेवल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना कामावर येण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.